नमस्कार. आपण पाहत आहात आपला भारत न्यूज. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील सहाय्यक कमांडंट पदासाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात तब्बल 350 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 3 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच CARF सहाय्यक कमांडंट परीक्षा 2025चा निकाल जाहीर केला आहे. लेखी परीक्षेनंतर 4 मे ते 26 मे 2026 या कालावधीत झालेल्या व्यक्तिमत्व चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे अंतिम गुणवत्ताक्रम तयार करण्यात आला आहे. या गुणवत्ताक्रमानुसार 350 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 103 सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार, 44 EWS, 109 OBC, 62 अनुसूचित जाती आणि 32 अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या 350 उमेदवारांमध्ये 50 माजी सैनिकांचाही समावेश आहे. या उमेदवारांना BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये सहाय्यक कमांडंट म्हणजेच ग्रुप A पदावर नियुक्ती मिळणार आहे. सरकारने या पदासाठी एकूण 432 रिक्त पदांची माहिती दिली आहे. यामध्ये CRPF मध्ये 204, BSF मध्ये 24, ITBP मध्ये 79, SSB मध्ये 33 आणि CISF मध्ये 92 पदांचा समावेश आहे. मात्र उमेदवारांची अंतिम निवड आणि नियुक्ती ही या परीक्षेशी संबंधित विविध उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या जनहित याचिकांच्या निकालामध्ये अधीन राहणार आहे. तसेच 126 उमेदवारांची उमेदवारी प्रोव्हिजनल म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आली आहे. एका उमेदवाराचा निकाल मात्र राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान आयोगाने 164 उमेदवारांची एकत्रित राखीव यादी देखील तयार केली आहे. उमेदवारांना निकाल आणि भरती संदर्भातील अधिकृत माहिती UPSCच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मी रवींद्र थोरात. पाहत रहा आपला भारत न्यूज. सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.